मित्रांनो आम्ही येऊन आम्हाला इथं 2 तास झालाय पण आमची अजून गाडीची डिलिव्हरी दिलेली नाही. काय विषय काय डिलिव्हरीचा? अरे गाडी अजून तर गोडाऊनवरून आली नाही आहे कारण की आज जुम्मा पण आहे तर ते रायडर लोक मुस्लिम आहेत तो त्यामुळं त्यांना तिथं गेले असतील. आणि डॉक्युमेंटचं काय काम झालं का तुझं? डॉक्युमेंटेशन काय नसेल, नॉर्मल साईन वगैरे एखादी असेल. पप्पा पण गेलेत घरी जरा भावाला सोडायला तर ते येतील तेव्हा. तर वैतागलो आम्ही 2 तास झालेत गाडी तर आली नाही. अर्धे पोरं आमचे जे होते सोबत ते गेले घेऊन. तर बघू आता कधी येते तर आम्ही इथे तोपर्यंत फिरतो थोडा वेळ. मित्रांनो आता इथे नारळ घ्यायला आलोय. नारळ घेतलाय. बघू आता गाडी तर अजून आलेली नाही. हे बघा शेट लोक कंटिन्यू आपण मजा करणार शोरूमवरती. तर कुणाला अशी डिलिव्हरी दिलेली नाही पण आता साहिलने मागून घेतले तसं. तर बघू तुम्हाला दाखवतो मी ब्लॉगवरती कंटिन्यू. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर नवीन ब्लॉगवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज जाणार आहे बाहेर. थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल कुठे जाणार आहे, पण जरा पण स्किप नका करू. खूप मजा करणार आहे आम्ही. तर डायरेक्ट तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला. पहिला तर शॉपवरती जाणार आहे, मग तिकडून आम्ही निघणार आहे. तर ब्लॉगवरती कंटिन्यू राहा. जे पण चॅनलवरती नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढे. लेट्स गो. भावाचा मोबाईलचा दुःखा बघा, ब्लॉग बिग सगळा बंद आहे. पूर्ण दुःख झालंय मला. आता मोबाईल नाही तर ब्लॉग कसं पण. आता दुसऱ्यांचा फोन घेऊन मला ब्लॉग आज कंटिन्यू करायला. अरे बघू विचारा आता आलाय भाऊ. अजून ह्याला द्यायचं आहे बनवायला. मंडेला बोलवलं याला. विकट परिस्थिती झाली भावाची. एकदम विकट. काय बोलते? आज तर डिलिव्हरी आहे म्हटलं तर बघू. आज एक आहे त्याचा मनातून लई इच्छा आहे, त्याचा एक ड्रीम आहे, ते येणार आहे. ब्लॉगवरती कंटिन्यू राहा तुम्ही. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे. मित्रांनो आता आम्ही चाललोय आणि सोबत साहिल आहे जो घेणार आहे. तो अंडे आहे, हृदय आहे, मंगे आहे, सिद्ध आहे, प्रसाद आहे आणि पवार आहे. तर ब्लॉगवरती कंटिन्यू राहा. फुल मजा करणार तिकडे. रेडी सगळेजण आलेले आहेत तिथं बघा. आता साईडला इथं 2 जण गेलेत गाडी आणायला. ब्लॉगवरती कंटिन्यू राहा. डायरेक्ट तुम्हाला भेटतो तिकडे. आता पोहोचलो इथं शोरूमच्या इथं. तर रिव्हील होतोय. भावाने नवीन गाडी घेतोय भाऊ. आता जस्ट पोचलो इथं. ब्लॉगवरती कंटिन्यू राहतो तुम्ही. सगळं दाखवतो तुम्हाला त्याचा. भावाची खुशी तर बघा चेहऱ्यावरती. डेंजर विषय. मित्रांनो गाडीचा डिलिव्हरीचा काहीतरी शॉर्ट आहे कारण की लेट येणार आहे काहीतरी. कुठं लेट येणार ना गाडी? हा अरे ते लोक गोडाऊनवरून आणतात ते गाडी. गोडाऊनवरून येते. तर बघू हे लोक कुठे गेलेत दिसत तर ना तिकडे कुठे. तर आम्ही जातो तिकडं. ब्लॉगवरती कंटिन्यू राहा तुम्ही. भावाची एक्साइटमेंट तर एवढी आहे ना, भले कशी पण असू दे पण जी विश नव्हती ती पण त्याला भेटली आहे. गाडी काय ना काहीतरी भेटली आहे. म्हणजे काही प्लॅन नव्हता गाडी घ्यायचा, ही गाडी स्पेशली. तर आता बघू ब्लॉगवरती कंटिन्यू राहा तुम्ही. गाडी येईल तोपर्यंत आम्ही जरा फिरून होतो बाहेर. पण नारळ घ्यायचा आहे त्यासाठी. नारळ घ्यायला त्यासाठी चालू आहे. तर आता इथं नारळ घ्यायला आलोय. नारळ घेतलाय. बघू आता गाडी तर अजून आलेली नाही. हे बघा शेट लोक ब्लॉगवरती कंटिन्यू राहा. आपण मजा करणार तिकडे शोरूमवरती. तर कुणाला अशी डिलिव्हरी दिलेली नाही पण आता साहिलने मागून घेतले तसं. तर बघू तुम्हाला दाखवतो मी ब्लॉगवरती कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आम्ही येऊन आम्हाला इथं 2 तास झालाय पण आमची अजून गाडीची डिलिव्हरी दिलेली नाही. काय विषय काय डिलिव्हरीचा? अरे गाडी अजून तर गोडाऊनवरून आली नाही आहे कारण की आज जुम्मा पण आहे तर ते रायडर लोक मुस्लिम आहेत तो त्यामुळं त्यांना तिथं गेले असतील. आणि डॉक्युमेंटचं काय काम झालं का तुझं? डॉक्युमेंटेशन काय नसेल, नॉर्मल साईन वगैरे एखादी असेल. पप्पा पण गेलेत घरी जरा भावाला सोडायला तर ते येतील तेव्हा. तर वैतागलो आम्ही 2 तास झालेत गाडी तर आली नाही. अर्धे पोरं आमचे जे होते सोबत ते गेले घेऊन. तर बघू आता कधी येते तर आम्ही इथेच तोपर्यंत फिरतो थोडा वेळ. मित्रांनो 2 तासानंतर वेट करून आपली गाडी आलेली आहे. तर तुम्हाला आता दाखवणार. डायरेक्ट ओपनिंग करताना दाखवणार तुम्हाला. ब्लॉगवरती कंटिन्यू राहा.
जरा पण स्किप न करू, कारण की भावाचं एवढा खुश झालाय. जाईल कसं वाटतंय? नाही एकदम मन खुश झालंय. आता गाडी आली तर म्हणजे एकदम 2 तासानंतर वेट करून आलेली आहे फायनली. आता खूप एक्साइटमेंट वाढली. घेऊन किती 3 तास? तेच 2 ते 3 तास. 12 वाजता आलेलो ऑलमोस्ट. आता किती वाजले? 4 वाजले. तर फायनली गाडी आलेली, पण अजून ओपनिंग नाही. ओपनिंग करता तुम्हाला दाखवणार आहे. जरा सबर करा, सबर. भावानी तर आम्हाला तर किती 3 तास थांबवलंय. तुम्ही पण थांबा, तो जास्त नाही, फक्त 10-15 मिनिटं थांबा. दाखवतो तुम्हाला परत. एक्सेसरीज लावतात येतात. हां, वॉश करून आणते, हार लावू, पप्पा येतात. सगळेजण आल्यानंतर मग परत ओपनिंग करतो. तर मित्रांनो फायनली वेट इज ओव्हर आणि आता ओपनिंग होईल इथं आपल्या ॲक्सेसची. फायनली ओपन झाली आहे बघा आपली, ब्लॅक कलरमध्ये. मित्रांनो आता फायनली आमची डिलिव्हरी भेटली आहे. गाडी बघू शकता तुम्ही. भावाच्या चेहऱ्यावरती खुशी बघा. साहिल कसा वाटतंय? चावी देत आहे आता, मोठीवाली चावी. भावा पूर्ण 4 तास वेट केला आपण गाडी. 4 तास वेट केल्यानंतर आली आहे फायनली. जाम भारी वाटते बघा. ब्लॉगवरती पण आता आम्ही इथून जाणार आहे घरी. आता बघू दुसरीकडे काय असेल तर ब्लॉग. एक आडवा फोटो घे तुझ्या फोनमध्ये. तर काय आता जस्ट घरी आलो आहे. भले डिलिव्हरी लई लेट झाली आहे, कारण की शोरूमवाल्याने आम्हाला कॉल करून बोलवलेलं, तेव्हा आम्हाला वाटलं की गाडी आली असेल. पण आम्ही तिथं थांबलेलो 2 ते 3 तास आम्ही तिथं थांबलेलो गाडीसाठी. पण नंतर ती डिलिव्हरी आली, आम्ही तिथंच थांबलेलो, तिथंच बसलेलो. तर मग नंतर भाऊ पण लई खुश झालेला. नंतर त्याला एक्साइटमेंट अजून वाढत राहिली. तर आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच असंच पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक बाय.